मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, वनरक्षक भरती संदर्भात सारखी काही ना काही अपडेट येत असते. काही फेक न्यूज पण चालू झालेल्या आहेत. कारण या फेक न्यूज का चालू झालेल्या आहेत याचं बी आपण समजून घेणार आहोत. पेपरची बातमी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याआधी तुम्ही थंबनेलला बघत असणार की बघा कशा पद्धतीने की खरंच भरती आली का, कारण की साहजिक आहे फेक न्यूज कशा पद्धतीने चालू आहेत. आणि सध्या वनमंत्री साहेबांचं किती महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष आहे, तर ज्या विद्यार्थ्यांची उंची बसत नाही त्या विद्यार्थ्यांचा फॉरेस्ट भरतीकडे कल आहे. पण फॉरेस्ट भरतीवाले फक्त प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन आश्वासन पुढे चालतायत. तर मित्रांनो त्याआधी पहिले आपण एकदा तुम्हाला मी समजून सांगतो ती बातमी काय आहे, कारण की मला विद्यार्थ्यांनी पाठवलेली बातमी आहे ती. बघा ही बातमी दिसते तुम्ही, बघा बातमी कोणती, लोकमतची आहे. आता या लोकमतच्या बातमीमध्ये गणेश नाईक साहेबांचं काय म्हणणं आहे तुम्ही तर सर्वात पहिले समजून घ्या. मी तुम्हाला समजून सांगतो, तुम्ही फक्त बघा मी काय म्हणतो, बातमी कशा पद्धतीने. आता इथे म्हणते बनावट भरतीचे राकेट वनरक्षक वनसेवक पदांसाठी जाहिरात, बनावट भरती. हा त्याआधी तिकडे बघा, इकडे अमरावती इथे त्यांनी वनमंत्र्यांनी, आता वनमंत्र्यांचं म्हणणं काय इथे बघा तुम्हाला समजून सांगतो. नाव दिसतंय का हे बघा त्यांनी. आता साहजिक आहे पत्रकार असू द्या पेपरवाले यांना विचारत असतात की तुम्ही ज्या घोषणा करतात काय कशाबद्दल तुमचं कामकाज चालू आहे त्याबद्दल. बघा यांचं म्हणणं काय, वन विभागाचा नावाचा वापर करून बनावट पदभरती जाहिरात बाबत चौकशी करण्याचे निर्देश ठाणे ठाणे बघा लक्षात ठाणे सीसीएफ ला दिले आहेत. वन विभागाने अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची पदभरती काढली नसून बेरोजगार तरुणांनी सावधगिरी बाळगावी. हा हे कोण म्हणते, गणेश नाईक साहेब म्हणतात. हो साहेब तुम्ही एकच विचार करा का साहजिक हे का एवढं आपल्याला त्रास देतात माहितीये का मित्रांनो, कारण की आपण जागे नाहीयेत, आपण एक नाहीयेत. कारण की पोलीस भरती कशी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, लगेच पोलीस भरती निघाली. कारण वनरक्षक भरती संदर्भात आंदोलन करण्याची कोणाचीच हिंमत नाही. आणि समजा एखाद्याने केलं किंवा मी स्वतः काहीतरी पुढाकार घेतला त्याच्यात बी कोणी विद्यार्थी येणार नाही माहिती, कारण ते कमेंट मध्येच बोलतील, डायरेक्ट बोलणार नाही. पण काही विद्यार्थी आहेत पण त्यांची मला सारखे कॉल येत असतात की सर का कशा पद्धतीने काय काय आमचं भरपूर दिवसांनी प्रॅक्टिस आहे, आमची पोलीस भरतीला उंची बसत नाही, असं भरपूर काही आहेत. तर मित्रांनो त्याआधी पहिले समजून घ्या, हे बनावट रॅकेट म्हणजे साहजिक यांनाही कळून चुकलंय, वन विभागालाही कळून चुकलंय की आपण काय करतोय. आणि ते काय आता बघा ते बनावट काय होतं माहितीये का, तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्रामला याला त्याला की इथून पुढे कंत्राटी भरणार आहेत बापा संख्या, मानधन तत्वावर भरणार आहेत. मला त्या विद्यार्थी वेळेस कॉल आले की मी त्यावेळेस काय एक्सप्लेन दिलं नाही. तर हे काय मानधन ते फेक न्यूज तयार होतात. आणि अजून एक तुम्हाला एक सांगतो, इथून मागचा एक इतिहास आहे बरं का मित्रांनो, इतिहास आहे. या फेक न्यूज करता करता एक दिवस खरी न्यूज होते. हे 100% जो अभ्यास करेल ना त्याचं काम होणारच आहे, कारण इथं टिकून राहावं लागतं या क्षेत्रात. मग अशा पद्धतीने हे अमरावतीला अशा पद्धतीने वन विभागाचा तुम्ही हे बघू शकतात. तर आता सर याच्यावर पर्याय काय, सर्वात पहिले लक्ष द्या. आता एक्साईज दारूबंदीची ऍड येते, बाकी बी तलाठीची ऍड येते, आपल्या विभागाचं काय बोलत नाही बघ. आपल्या विभागाचं बी काम चालू आहे, असं नाही की त्यांच्या विभागाच्या जाहिराती केलं ना आपल्या विभागाच्या जाहिरात येणार नाही, असं काही नाही. त्यात ना त्यात अजून एक मध्येच एक परिपत्रक आलं होतं की मुदतवाढ दिली बा, ती वेटिंग लिस्टचे काय असेल ती, किंवा त्याच्यामुळे आता भरती नाही, त्याचा काहीच संबंध नाही, भरतीशी त्याचा काहीच संबंध नाही. पण एवढं मात्र निश्चित आहे हे जे मंत्री साहेब आहेत त्यांचं आपल्याकडे लक्ष नाहीये, आपल्याकडे लक्ष नाहीये. कारण की यांना कोणी प्रश्न विचारत नाही. इथून पुढे मी तर नक्कीच प्रयत्न करेल आपण सर्व मिळून काय, कारण तुम्ही बघा जसं आरएस अकॅडमी विश्वास आहे ना, जसे मोठे मोठे युट्यूब चॅनल वाले की ते त्यांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे. कारण की कसं आहे, तुम्ही त्यांना मोठ्या प्रमाणात फॉलो केलेले, त्यांच्याकडे जे फॉलोअर बेस आहे तो खूप मोठा आहे. कारण त्यांचा आवाज साहजिक आहे थोडा पडणारच, फरक पडणारच आहे. त्यातनं त्यात मी पण त्यांना कॉल करून सांगतोय की माझ्या विद्यार्थ्यांना मदत करा तुम्ही. बघा लक्ष द्या, माझ्या विद्यार्थ्यांना मदत करा आणि लवकरात लवकर वनरक्षक भरती वनसेवक भरती या भरत्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या आणि विद्यार्थ्यांची जी निराशा आहे ती दूर करा. कारण की तुम्ही कालही माझा स्टेटस पाहिला असेल, कारण की मी पत्रकारची एक पदवी घेतली तर यासाठीच घेतली की मला काही शब्द काही कुठे माझे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना कुठेतरी अडचणी होत होत्या. आता मी त्यांना प्रश्न त्या माझ्या पत्रकारितेतून मी मांडणार आहे, मी न्यूजला पण माझ्या अपडेट देत असणार आहे. तर मित्रांनो लक्ष द्या, कारण की ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, कारण की आपण एक नाही आहेत, बरोबर आहे. कारण की आपण एक नसल्यामुळे या गोष्टी घडतायत. येणारी दारूबंदीची भरती जी विभागाची एक्साईजची आहे तिचे पण मार्गदर्शन करणार आहे जे कोणी. पण माझा एक सल्ला सांगतो, बघा लक्षात, तुम्हाला माना अगर ना मान, मी माझं स्पष्ट काम असेल युट्यूबला जे काम करतोय एकदम स्पष्ट. पण तुम्ही अभ्यास करत राहा, कारण की असे भरपूर विद्यार्थी मला जाणवत आहेत त्यांचे पेपर 60 आणि 65 मार्क सुद्धा पेपर नाही आहेत आणि हे विद्यार्थी भरतीची वाट पाहत आहेत, हे सरासर चुकीचं आहे.
सर असं चुकीचं आहे. कारण की तुम्हाला जे सिनियर पोरं जमू देणार नाही दादांनो. जे कोण नवीन विद्यार्थी आता 12वी पास झाले असतील, हे झाले असतील, तुम्ही पहिले बेसिक या गोष्टी क्लिअर करा अभ्यासाचं. कारण 50-60 मार्कावरती काम होत नाही. म्हणून तुम्ही या बेसिक गोष्टी अभ्यासाचा करा. काही मदत लागली माझ्याकडनं कोण घ्या. काही तुम्हाला वाटत कोणी नाशिक जिल्ह्याच्या जवळपास असतील तर तुम्ही माझ्याकडे पण येऊ शकतात. काय अडचण नाही. बी आले त्याचं काही नाही की सर जाहिरातसाठी करतायत असा काही विषय नाही बाबा. पण कारण की नवीन विद्यार्थ्यांना अजून माहिती नाही आणि ते माझं काम आहे मार्गदर्शन करायचं. या अशा पद्धतीने बनावट जाहिरात येत येत एक दिवशी सत्य जाहिरात बनेल आणि भरती पडेल. तुम्ही कृपया करून निगेटिव्ह विचार करू नका. कारण की मी सारखे सारखे व्हिडिओ का बनवत नाही, कारण का की जी गोष्ट ऍक्च्युअल मध्ये अपडेट नसते. पण आता सध्या ही जे अपडेट होती या अपडेट बद्दल मला सांगणं गरजेचं होतं. कारण की बनावट ही रॅकेट आहे ना, हे रॅकेट यांना सत्य भरती काढायला मजबूर करेल. किती कारवाई करणार? अहो तुम्ही काढा ना भरत्या, बरोबर की नाही? तुम्ही भरत्या काढा, मग हे बनावट रॅकेट काम करणारच नाही, बरोबर की नाही? मग मित्रांनो अशा पद्धतीने जर कुठे वेळ आली तर मी बघा, मी पहिल्यापासून आश्वासन देत आलोय की तुम्ही तुमच्यासाठी मी धावपळ करेल सर्व गोष्टी. सध्या हे पोलीस भरतीचा वारा आहे. पोलीस भरतीचा वारा जाऊ द्या. सर्वांना वनरक्षक विभागाकडे जाणं आहे, त्यांना दारूबंदी विभागाकडे जाणं आहे. हे सर्वजण आपल्याला एकत्र सर्वजण मदत करतील. सध्या आपल्याला कोणी मदत करणार नाही म्हणून आपण त्या गोष्टीमुळे शांत आहेत. कोणाला काही वनरक्षक भरती संदर्भात काही माहिती असेल, काही अभ्यासाबद्दल, कशाबद्दल कशी स्टडी करावी, तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क साधा किंवा आपला अशोक स्तंभ इथं क्लास आहे, तिथं ऑफिसला तुम्ही भेट देऊ शकतात. मित्रांनो मदत नक्कीच करेल आणि अशा पद्धतीने वेळोवेळी आता इथून पुढे रोज अपडेट देईल आणि रोज लाईव्ह लेक्चर आता चालू करायचंय मला, जेणेकरून PYQ मागचे प्रश्न आहेत माझ्या विद्यार्थ्यांना क्लिअर झाले पाहिजेत. रोज लाईव्ह लेक्चर पण घेणार आहे. मित्रांसाठी जेवढं करता येईल तेवढं नक्कीच करेल. मित्रांनो चला, काही असेल तुमच्या मनात शंका, काही प्रश्न असेल तर खाली कमेंट वरती नक्कीच शेअर करा तुम्ही, की तुमच्या मी ते कमेंट वाचून नक्कीच तुमच्या जे शंका मनातल्या आहेत त्या शंका सोडवण्याचं काम मी करेल. चला भेटू पुढच्या वेळी मित्रांनो. जय हिंद. काळजी घ्या मित्रांनो. चला नक्कीच होईल चांगलं. प्रयत्न करत राहा. एक दिवशी प्रयत्न करता करता तुमच्या यशाजवळ पोहोचून जाणार, यश येऊन जाणार. पण निगेटिव्ह खचू नका. तयारी चालू ठेवा. अभ्यास हा गरजेचा आहे, अचानक नाही होत असतो. चला मग भेटू पुढच्या वेळी मित्रांनो. जय हिंद.